एवढी खरेदी केल्यानंतर नथ आणि त्याच्यावर 10% डिस्काउंट आणि प्लस 5 ते 10 हजारापर्यंत पैठणी प्लस नथ मिळेल. जी हा आणि 10 ते 25 पर्यंत एक नथ आणि फॅन्सी पैठणी बटवा आणि ही जी येणार आहे 25,000च्या पुढे हा जे क्लच येणार आणि नथ येणार, ज्याचा हा एक्झाम्पल आहे. हे आहे हा बटवा. पैठणीच्या नखऱ्याबरोबर नथीचा नखरा आणि हे घालून हे घेऊन आणि पैठणी नेसून येस शायनिंग मारायची. पैठणीवर बटरफ्लाय. हो हे बघा ना, पैठणीवर बटरफ्लाय कसलं भारी बघ आहे ना. आणि ह्याला कॉम्बिनेशन पण त्यांनी छान गोल्डन कॉपर असं दिलंय बघ ना, छान वाटतंय. किती सुंदर आहे. त्याच्यामध्ये झुमके म्हणतात ना, वा कमाल. Total different. काहीतरी वेगळं म्हणतात ना, झुमक्याची डिझाईन आहे. आणि हे आहे ते कॉन्ट्रास्ट डबल कलर्स. सुंदर काय रंग आहे. हे बघा ना, हे रंग आहे त्याच्यामध्ये. बघ ना किती गोड आहे. म्हणजे मोर 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 त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं. बघ ना किती सुंदर. एक खूपच सुंदर कमाल. आणि ठेवल्यात पण किती छान. खूप रेअर आहे, खूप कमी बघायला मिळेल. पैठणीमध्ये वेगळी पिंक. आणि ह्याचं बघ, नीट अँड क्लीन, साफसफाईचं काम आहे, कुठे अडकणार नाही आणि दिसायला छान. हे मुनिया टिश्यू पैठणी. ही जी अशी पैठणी आहे ती एज्युकेटेड पैठणी आम्ही म्हणतो. जसे की फिल्म स्टार्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, प्रोफेशनल म्हणतात ना. अगं शिवाली कुठे चाललीस तू? मी ना मला पैठणी हवी आहे आणि मला खूप घाई आहे. माझ्या घरात लग्न आहे आणि मी काहीच तयारी केली नाहीये. मला आणि वेगळं पण हवंय अगं मला. मला कळतेय तुझी सगळी घालमेल. आपण जाणार आहोत आता रूपसंगम मध्ये. तिथे पैठणीवरती भन्नाट ऑफर आहेत. एकदम भारी गिफ्ट तुला मिळणार आहेत आणि ज्या व्हरायटी आहेत त्या विचारू नकोस. माझ्या आवडीची मिळेल. मला वेगळी हवी आहे जी कोणाकडेच नाहीये. हा चालेल, हे काम मी करून देते. लेट्स गो. चल जा. फेस्टिवलसाठी आम्ही स्पेशल कस्टमरला 10% डिस्काउंट देतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आता हे वेळा पैठणी पर्सेस आणि पैठणीचे प्रोडक्ट सगळे ऑन परचेसेस ऑफ 2000 अँड अबाव सगळे वेगवेगळे गिफ्ट देणार आहे सगळ्या कस्टमरला. सो बेसिकली हा जो मजला आहे रूपसंगमचा, इथे आपल्याला जे हवंय ते म्हणजे पैठणी हे दिसणार आहे. आणि तू बघतेस सगळीकडे व्हरायटी, आवडीचा खजिना जो आपल्या प्रत्येक मुलीचा असतो तो दिसतो इथे. सुंदर सुंदर आहेत ग. कसलं भारी आहे ना कलर कॉम्बिनेशन. कसला भारी कलर वाटतोय ना. हा कलर ओपन करून बघूया आपण, हरकत नाही. फॅन्सी पैठणी. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पैठणी तर अशी आहे पण ह्याचा ब्लाउज फॅन्सी आहे, म्हणजे रेडीमेड आहे. म्हणजे फक्त आपल्याला स्टिच करायचं आहे. हा हाताची डिझाईन आहे आणि ही बॅक आणि फ्रंट आहे. याची रेंज आहे 2,500 पासून स्टार्टिंग रेंज आहे. चांगलं आहे ना. 2,500 पासून आपण हे करतो. आणि कलर किती सुंदर सुंदर कलर्स आहेत. कसले भारी आहेत. विशेषतः ना असे रंग खूप कमी दिसतात ना. पैठणीमध्ये फार कमी असतात असे कलर. आणि हा माझा तुला सगळ्यात आवडता रंग आहे. मी आता तुला तेच विचारणार होते. कुठला रंग आवडतो तुला? माझा सगळ्यात आवडता रंग आहे हिरवा. सुंदर. आणि तुला खूप सुंदर दिसणार तो. मला पिवळा आणि हिरवा रंग इतका आवडतो, इतका. आणि किती छान दिसतो. खूप मस्त वाटतं. हो दाखवा ना. किती छान वाटतं तो. हे बघ, वाव, प्रॉपर पैठणी असे खरं आहे. आणि सगळे रंग पण त्याला कॉम्बिनेशन आणि उठून दिसतात. हिरव्या रंगावर सगळं चांगलं दिसतं. कमाल कमाल. खूपच सुंदर आहे. तुला आवडते की नाही पैठणी अशी वरचे? हो, मला साड्याच नेसायला खूप आवडतात. हो. आणखी काय काय आहे? आता सुरुवात करतो. आता त्याच्यामध्ये जसं बुट्टी आली आहे तशी त्याच्यामध्ये संपूर्ण साडीभर 1000 मोर. ओ वाव. म्हणजे ती पदरावर नाचणारा मोर. कम्प्लीट असं येणार. म्हणजे ह्याच्यावर 1000 मोर आहेत. क्वांटिटी म्हणजे प्रकार जास्त. किती सुंदर आहे. सुंदर. आणि ह्याच्यातले जे कलर्स आहेत ते पण अशी आहेत. हे बघा छान वाटतात कलर्स. चिंतामणी. हे सगळे रंग तुला छान दिसणार आहेत कारण ज्या प्रकारचा स्किन टोन आहे तुझा. हे बघ ना, कसला कमाल वेगळा कलर. सुंदर.
आणि बघ ना ह्याला त्यांनी कॉम्बिनेशन व्हाईट गोल्डचं दिलंय आणि ह्याला गोल्डचं गोल्ड. हा आनंद कलर आहे सगळ्यात सुंदर. वाव, खूपच सुंदर वाटतंय. नाईस, वाव. कमाल आहे, कमाल आहे. अजून ह्यांच्याकडे ना जसा आपला हा मोर आहे तसे बटरफ्लायज पण मी बघितले. पैठणीवर बटरफ्लाय. बटरफ्लाय हो. हे बघा ना, हे पैठणीवर बटरफ्लाय. मी पहिल्यांदा बघ बघते ना. आहे. हे बघा, हे बटरफ्लाय आहे. कसलं भारी आहे. बघ ना. आणि ह्याला कॉम्बिनेशन पण त्यांनी छान गोल्डन कॉपर असं दिलंय. बघ ना, छान वाटतंय. किती सुंदर आहे. हे बटरफ्लाय मी पहिल्यांदा हे बघते. त्याच्यातले कलर्स आहेत. हे बटरफ्लाय उडणारे नाहीयेत, साडीवर बसणारे आहेत. हे बघा असे आहेत. हा खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत. वाईन कलर्स, चिंतामणी कलर्स आहे. किती छान वाटतंय. हा तुझा बॉटल green. आहे. सगळ्यात सुंदर कलर्स आहेत. पण तो कलर ग्रीन मध्ये आणि त्या ग्रीन मध्ये पण हो, फरक आहे बघ. आहे ना. हा बॉटल ग्रीन. बॉटल ग्रीन. कमाल, कमाल. तुला अशी आठवते का तुझ्या आठवणीतली एखादी साडी जी तुला आईने गिफ्ट केली आहे किंवा तू स्वतःच्या पहिल्या पगारातून घेतली आहेस? बेसिकली मी लहानपणापासून मम्मीच्याच साड्या वापरते आणि ही पण मी मम्मीचीच साडी नेसली आज. तुझ्यासारखी सगळ्यांची हीच गाठ आहे. मम्मीची चॉईस चांगलीच हा एक असते. पैठणीचा प्रकार आहे कॉन्ट्रास्ट. त्याच्यामध्ये झुमके म्हणतात ना. वा, कमाल. टोटल झुमके. डिफरंट, काहीतरी वेगळं म्हणतात ना, टोटल वेगळं आहे. झुमक्याची डिझाईन्स आहे आणि कॉन्ट्रास्ट आहे. आपण मगाशी बघितलं सिंगल कलर्स बघितले येस येस. आणि हे आहे ते कॉन्ट्रास्ट डबल कलर्स. सुंदर. काय रंग आहे. हे बघा ना, हे रंग आहे त्याच्यामध्ये. ही किती छान वाटते पण सगळ्या रंगांवर व्हाईट. हो ना. हाही सुंदर कलर्स आहे. ओ, काय कॉन्ट्रास्ट आहे यार. हा एक आहे. अरे बा, माझा दुसरा आवडता रंग पिवळा. पिवळा. ऍक्च्युली हे जे रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन आहे, लोक म्हणतात की ते खूप असं नॉर्मल झालंय पण ते दिसतं पण कसलं खूप भारी. सुंदर. आणि येल्लो आणि ग्रीन रिझनेबल आहे. बघता क्षणी तुम्हाला महाग वाटेल पण ती ऍक्च्युली महाग नाहीये. ती 4750 ची आहे. काय बोलता. हो, हे बघा ना. काय सुंदर आहे. बघता क्षणी महाग वाटते. खरंच असं वाटतं 15-20 हजाराची पैठणी आहे. आणि आहे 4750. खूपच सुंदर मस्त आहे, आहे. मस्त आहे. विसारा फुलवणारा मोर. जसं की हे. बापरे, केवढा डिझाईन बघ आहे. ना. खूप आहे मी हे पैठणी. पहिल्यांदा बघते असं की प्रिंट मध्ये झुमके, मोर, बटरफ्लाय हे काहीतरी वेगळं आता नवीन घ्या. नाही तर पूर्वीपासून चंदेरी बुट्टीच घ्यायची. तेवढंच येत आहे. हो, आता हे फॅन्सी आहेत ना. ह्या पण कॉन्ट्रास्ट वाल्याच आहेत कॉन्ट्रास्ट ना. वाले आहेत. त्याच्यामध्ये कलर्स आहेत. हे अशी आहे, हे कॉन्ट्रास्ट. येलो आहे, हे बघ, पिवळा कलर. हा पण किती सुंदर सुंदर आणि एकदम युनिक युनिक कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. हे पण पण किती छान आहे. हे कॉम्बिनेशन आहे. एखादा तुझा येल्लो कलर तुझ्या अंगावर आपण try करू. येस. आपण हेवी पैठणी म्हणतो ज्याला, जी हा, स्पेशली हा. ते आपण अंगावर ठेवून बघू शकतो. Yes, असं yes, काय yes, हरकत नाही. नक्की हा नक्की. तुम्हाला आवडला तर एखादा आपण बघू शकतो असा. ट्राय open करून. करूयात ना. Yes. चालेल ना. खूपच कमाल आहे. आणि आणि कॉमन हा पिवळा नाहीये. येस येस थोडा येस. मस्टर्ड कलर, हळकुंडी कलर म्हणतात ना, मस्त. तसा कलर आहे तो. खूपच छान सुंदरच आहे. आहे. बरं, आपण आता ही नेक्स्ट पीस पण बघूया. आता याचं नेक्स्ट पीस म्हणजे कसं माहिती आहे का? ही साडी आहे प्लेन पण त्याचा ब्लाऊज आहे हेवी. अच्छा. Heavy मी blouse तुम्हाला आहे. दाखवतो. येस. जसं की हे भरलेलं ब्लाऊज, याला एम्ब्रॉयडरी म्हणतो ना, वाव, वर्क वाला. सुंदर ना. हे बघ. म्हणजे फार काही लेस बीस आणायची गरज नाही त्याला वेगळी. हे बघ ना. हे बघ हाताला कसला गोड. तेही आहे अल्पदरात. कोणालाही वाटेल की एम्ब्रॉयडरी आहे म्हणजे महाग असेल, तर नाही. 6990 फक्त. काय हवं अजून? हे हाताचे आहे. हे हाताला येणार ना. हे दंडाला येईल. स्लीव्हज वर येणार, हे बॅक वर येणार बॅकला येणार. आणि हा कॉर्नर्स. ओ, अशा प्रकारे ते बनवलेलं आहे. त्याच्याही कलर भरपूर आहे. आणि सगळ्यावरती अशाच प्रकारची आहे का? रेडीमेड ब्लाउजेस, प्रत्येकाची डिझाईन्स वेगळी आहे. वेगळी. येल्लो आणि ग्रीन Yellow आणि green. कॉम्बिनेशन. हे बघ, वाव. हे बघ, ह्याच्यावर हे बघ. हा बघ किती ना, किती छान आहे. हे माझ्या हातात स्लीव्ज आहेत. हा. स्लीव्ज येणार. हा गळा मग. हा गळा मागचा आहे कॉर्नर्सला.
खूपच सुंदर आहे. खूप मस्त. मला असं वाटतं तू विचार करावा या साडीचा. तुझे दोन्ही रंग आवडीचे याच्यामध्ये आहेत. किती सुंदर आहे. हो ना. आणि अपकमिंग आता सगळे वेडिंग सीझन मध्ये असे रंग आपण असेच येस ब्राईट. खूपच छान. मस्तच आहे. हे बघ आला तुझा ग्रीन कलर. ही मुनिया बॉर्डर्स. काय म्हणतात? मुनिया ह्याचं एक मुनिया. वैशिष्ट्य आहे, हा. प्रत्येकाच्या बॉर्डर्सचं नावं वेगवेगळी असतात. चटई बॉर्डर्स असते, मुनिया असते, टेम्पल बॉर्डर्स असते. मुनिया. मुनिया म्हणजे ही border. बॉर्डर, ह्याला मुनिया म्हणतात. ओ अच्छा. आणि त्याचा ही ब्लाऊज तुम्हाला फॅन्सी येणार असा भरजरी वर्क केलेला. हम्म. हे बघा असा हा जास्त भरलेला. जास्त पूर्ण भरलेला दंड आहे. त्याच्यामध्ये. हेवी म्हणतात ना आपण लग्नामध्ये हिरवी पिवळी घेतो, वेडिंग साडी घेतल्यानंतर म्हणजे लग्नातली मेन साडी घेतल्यानंतर अदर साडीज घेतो हिरवी, ती ही अशी येस. भरलेला ब्लाऊज भरलेला प्लेन साडी. आणि आपल्याकडे इवन हिरवी साडी एंगेजमेंटला वगैरे पण खूप प्रेफर आपण करतो. येस. पण छान आहे, म्हणजे तुझ्या हातावर पण असं लटकन. आणि ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत, रंग वेगवेगळ्या प्रकारचे. हा पण युनिक कलर आहे बघ. हो. फिरता कलर म्हणतो ना, धूपछाव. धूप छावाला. हा पण खूप सुंदर. आपण हा ओपन करू, शूट मध्ये हा चांगला दिसेल. सुंदर. येस. हा बघ. आणि तो शिवालीवर पण खूप छान दिसणार हो, आहे. छान एकदम दिसणार. फेअर पण आहे आणि हा रंग असा आहे ना जो ऑलमोस्ट सगळ्यांवर सगळ्यांना सांगतो. तुझा पण ऑलमोस्ट सेम ह्याचा असा आहे. ब्लाऊज पीस आहे. हा. मला वाटतं एखादा हा कलर अंगावर टाकून बघायला हरकत नाही. येस येस. आपलं हे सगळं झालं ना की आपण 2-3 एक एक हा चालेल, ट्राय चालेल. करूया. ओके नो प्रॉब्लेम. ह्या उचलू का मी? हो. ओके. मुनिया बॉर्डर वाला. मुनिया borders. कधी कधी हे आपल्याला ना माहिती पण काहीच नसते, माहित माहिती नसतं. नसतं. जेव्हा इथे येतो तेवढा नॉलेज आता मध्ये ही साडी आहे येस. येवल्याची स्पेशालिटी, बर. ज्याला मगाशी म्हणालो ना मी चटई बॉर्डर, चटई border. ही ती आहे येवल्याची स्पेशालिटी. इथून सुरुवात होते. ही किती material पण ऑथेंटिक. वाटतंय ना? हो. ऑथेंटिक साडी वाटते. एकदम ऑथेंटिक. पण असा प्रश्न पण पडतो ना की ओरिजिनल आणि हे ओळखायची कशी, तर असं काही त्याच्यामध्ये हे असतं का? नाही असं असतंच ना, साहजिकच आहे. 4,000 मध्ये आणि 15,000 मध्ये तर फरकच असतो. ज्याला आपण म्हणतो सेमी सिल्क म्हणतो, हे प्युअर सिल्क झालं. बर. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ही चटई बॉर्डर ही आहे. चटई बॉर्डर्स आहे, जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा. ही आता मुनियास वगैरे म्हणजे वेगवेगळे नवीन changes आले, आलेले हा. आहेत. त्याच्यामध्ये मोर आलेले आहेत बॉर्डर्स मध्ये. आता ह्याच्यातले कलर्स दाखवतो तुम्हाला. हा. जितकं हे बघू त्याचे तितकं colours कमी आहे. आहेत. हे बघा, हे त्याच्यातले कलर्स आहेत. खूप कलर्स आहेत. बापरे. selection खूप आहे याच्यामध्ये. कस्टमरला गोंधळ होतो की ही घेऊ का ती घेऊ. हो मला आता असंच झालं काय बघू. हे बघा, हे सगळे colours ब्लॅक आहेत वन पण त्याच्यातले. छान वाटतं. हो ना. ही आता मकर संक्रांत येते आणि हा, आता मकर संक्रांती तर त्याच्यासाठी खास करून घेतल्या जातात अशा साड्या. काय बघ सुंदर ना. आहे. आणि ही इतकी बसेल इतकी चांगली ना Soft असते. अंगावर है ना. अंगाला खूप छान छान बसते. बसेल असं गुलाबी मस्त. नसते. मस्तच. रेड आणि ब्लॅक हे एव्हरग्रीन Evergreen. combination. Evergreen. कधीच ऑफ ट्रेंड नाही होणार. आता हा एक जसा प्रकार तुम्हाला प्युअर पैठणी दाखवली येवल्याची, तशीच ही पण येवल्याचीच आहे. हम्म. पण ह्याचं वैशिष्ट्य आहे की एक्स्ट्रा मोर पदरावर आलेले आहेत. Oh. अशी की अशी, हे बघा, ओ हे हे असे पदर आलेले आहेत. त्याच्यामध्ये टिपिकल जो 8 मोर 14 मोर होते, हे असे आडवे मोर आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे कलर्स खूप आहेत. आणि ह्याच्यावर पण केवढे रंग हे आहेत. तुमच्या शोल्डर्सवर येतात एक्स्ट्रा. अच्छा. त्याच्यामध्ये तसे नसतात. हा जो ही जी Straight बॉर्डर भाग असतो, येते फक्त ती border वाली. असते. हा. आणि ह्याच्यामध्ये शोल्डरवर मोर येतात असे. ह्याच्यामध्ये हे असे कलर्स आहेत. वाव. किंवा पेस्टल कलर्स पण Pastel किती colours सुंदर आहे आहे खूप. बघ ना. मस्त मस्त. आणि हे आपल्या दुकानातच बघायला मिळतील पेस्टल कलर्स. हा म्हणजे पैठणी पैठणीमध्ये ना, तर कोणाला कुठे 99% नसतात. नाहीच बघायला मिळणार. कारण आपलं नाव आहे, एवढ्या वर्षानुवर्षाची course. परंपरा आहे, 60 वर्षाची. ग्रीन आणि पिंक. हे बघा, वाव. येल्लो मस्त. हा वेगळाच वेगळाच. पिवळा कॉमन रंग. कलर्स नाहीये. पिवळा आपण मगाशी बोललो तो तो वेगळा color. वेगळा आणि हा एकदम वेगळा आहे. हा आपला मँगो कलर, आपण आंबा कलर हो. मरून कलर सुंदर. फॅन्सी मूड. खूपच छान. हे कलर फारसे बघायला नाही मिळत नाही खरं तर मिळत. पैठणी. आपल्या व्यतिरिक्त कुठेही बघायला मिळणार नाही त्याची आहे. काय सुंदर Silk मध्ये. मस्तच वाटतंय.
आणि त्याचा पदर बघ ना, एकदम कॉन्ट्रास्ट. सिंगल कलर्स. सुंदर आहे, सुंदरच आहे. खूपच छान. पैठणी व्यतिरिक्त तुला कुठल्या मटेरियलच्या साड्या तू जास्त प्रेफर करतेस? मी आत्ता म्हणजे मी आत्ता खूप साड्या नेसायला लागले. हो. पण मी आत्ता जसं म्हटलं ना की मला असं अंगाला बसणाऱ्या तशा साड्या आवडतात. मग त्या मे बी ह्याच्यात येतात ना, सॉफ्ट सिल्कवाल्या ज्या साड्या असतात ना, त्या निऱ्या काढायला, पदर काढायला, अशा हातावर एकदम व्यवस्थित फुगत नाही. फुगत नाही. ऍक्च्युली तो कन्सर्न सगळ्यांचा असतो की व्यवस्थित ती बसली पाहिजे. कारण ज्या कडक आधीच्या ज्या सिल्कच्या साड्या होत्या त्या जरा कडक यायच्या. सेमी आहेत म्हणून. हा, सो त्यावाल्या प्रॉपर त्याचा निरा नाही बसत बघा कधी कधी. म्हणजे ह्या पण साडी थोडीशी उठते, ही पण थोडीशी उठते साडी. पण ह्याला जरा असं गरम करूनच प्रेस केलं की छान की मग होतं. पण ह्याच्यात अजून सिल्कवाल्या येतात ना, त्या करेक्ट बसतात एकदम साड्या. आता हे जे कॉन्सेप्ट दाखवतो मी, ह्या पण प्युअर पैठणीच आहेत. आता जे आपण 2 पूर्वी बघितल्या, पण ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे फॅन्सी मोर आहेत. अच्छा. पदरावर ओपन करून दाखवूया ना आपण. असं हे बघा. अच्छा, मोराची स्टाईल बदलली आहे. स्टाईल बदलली. प्रत्येक पैठणीवर तुम्हाला वैशिष्ट्य तेच असणार. कशामध्ये मोर येणार, कशामध्ये लोटस येणार, कशामध्ये पोपट येणार, असा प्रकार असणार त्याच्यामध्ये. पण आता हे 2-3 रंग असे पैठणीचे रंग पदरामध्ये प्रत्येकाने चेंजेस येणार. येस येस. हे बघा, हे स्पेशली एक पैठणी बनवायला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात. साहजिकच आहे. आणि भारी भारी पैठणी बनवायला कमीत कमी 7 ते 8 महिने लागतात. काय बोलता? हो. हे बघा, हे असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. इकडे ह्याच्यावर डिझाईन वेगळी आहे ना? प्रत्येकाची डिझाईन वेगळी. प्रत्येकाची वेगळी. आता एक्झाम्पल हे बघा, ही आता ही ओपन करून बघूया. तुम्हाला जी बघाशी म्हणालो ना मी, हे 2 मोठे. ओ अच्छा. 2च आहेत फक्त मोर, पण छान आहेत, भरीव आहेत एकदम. प्रत्येकाच्या पदरावर वेगवेगळे प्रत्येकाचे पदर चेंजेस येणार, प्रत्येकाचे कलर्स वेगळे येणार, काय प्रत्येकाचे डिझाईन सुंदर वेगळे येणार. राणी कलर. हे नॉर्मल बॉर्डर्स म्हणतात, ज्यांना छोटी बॉर्डर्स हवी असते हाईट प्रमाणे, उंची प्रमाणे, राईट. तर त्यांना ही नॉर्मल बॉर्डर्स घेतात. सूट होते. आता हे फक्त थ्रेड वर्क आहे बघा. ही जरी आहे. जरी कोणाला वयस्कर आहेत जे 60-65 आहे पण लग्नात नेसायची, त्यांना जरी जरी नको, तर त्याच्या ठिकाणी हे थ्रेड वर्क, रेशमचं काम. अच्छा, हे हे जरी जरी मध्ये. ओ, हे रेशमचं काम, थ्रेड वर्क. बर, काय सुंदर सुंदर वाटतंय. कलर कॉम्बिनेशन, डिझाईन, वर्कमॅनशिप संपूर्ण खूपच मस्त वाटतंय. हा पण धूपछाव मध्ये आहे. शॉर्ट कलर्स, शॉर्ट बरोबर, कलर, धूपछाव कलर्स. येस येस. मस्तच आहे. शक्यतो पण असे कलर ना प्रेफर करत नाही, असे खूप फ्लोरोसेंट वगैरे दिसले तर. पण ह्या पण नेसलं तरी छान वाटणार आहे. इतक्या साड्या आहेत की माणूस कन्फ्युज होणार. आणि इतकं ही बघा, चालू होत आहे. हा, आता ही जी आहे ही कलांजली पैठणी. कलांजली म्हणजे पैठणीची पण नावं असतात. हे बघ, बर, ही कलांजली पैठणी. सुंदर आहे ना. मस्तच आहे. कलांजली पैठणी. आणि ह्या सगळ्या हँडलूम्स असतात ना. हो, हाताने हँडलूम असतात या सर्व. हे बघा, आता ह्याचाही प्रकार वेगळा येणार. ह्याच्यावर मोर नाही दिले तुम्हाला, स्ट्रेट दिले, ह्याच्यात मोर दिले. फुलणारा पिसारा म्हणतात ना मोराचा तसा. आणि ह्याच्यामध्ये कोयरी टाकलेली आहे. म्हणजे प्रत्येकाची स्पेशालिटी अशी असते, काय ते वन लेडी वन पीस म्हणतात ना, की सेकंड मिळाली नाही पाहिजे. बरोबर. मी उद्या असं नको व्हायला, ही माझ्याकडे पण सेम आहे, वेगळी आहे. आणि प्रत्येकाचा समज हाच असतो की पैठणी फक्त येवल्यालाच बनते, तर असं नाही. ही आंध्रालाही बनते, ही आंध्राची पैठणी. ओ, आणि आंध्राची पैठणी. आणि आपलं असं वैशिष्ट्य आहे की आपण संपूर्ण भारतभर फिरून भ्रमण करून तिथून चांगल्या पैठणी उचलण्याचं काम आपण करतो, जे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही आपल्या दुकाना व्यतिरिक्त. कलांजली पैठणी. मला वाटलं हा ग्रे आहे आधी. नाही, ग्रे नाहीये, फिरता कलर झाला, शॉर्ट कलर्स वाटतो. आणि इथे फक्त पैठणी नाहीये, तुला मला सांगायचंय की इथे तुला ब्लाऊज पीसेस सुद्धा पैठणीचे मिळणार आहेत.
अच्छा, तुला इथे दुपट्टे सुद्धा पैठणीचे मिळणार आहेत. तुला इथे ड्रेस पीसेस पण पैठणीचे मिळणार आहेत. दुपट्टे म्हणजे मला कळलं नाही. पैठणी म्हणजे ज्याला आपण सेला म्हणतो, सेला. हा, दुपट्टा म्हणजे सेला. ज्यावेळेस आपण लग्नामध्ये हातावर हातावर yes, yes, घेतो. yes, yes. ते पैठणीच आहे. पैठणीचे आहे, स्पेशल आपण बनवतो. येस, सो आपण ते सुद्धा बघणार आहोत. येस येस. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सेले साधे नेटचे मिळतील हो. किंवा साधे सिंथेटिकचे मिळतील, पण माझ्याकडे सिल्कचे सेले आहेत, हो, जे आपण लग्नामध्ये नऊवारी नेसल्यानंतर सेला हातात हो. सेला घेतो. घेते. ते सेले माझ्याकडे पैठणीचे आहेत. आणि मी एक नजर टाकलेली, इतके भारी आहेत, इतके व्हायब्रंट कलर आहेत, म्हणजे साडीला लाजून आपण ते घेऊ, इतके सुंदर आहेत ते. म्हणजे अगदी आपण डेली ह्याच्यामध्ये एखादा छान कुर्ता घातला प्लेन आणि त्याच्यावर घेतले, ओढणी म्हणून घेतलं तरी भारी खूप वाटतं. सुंदर, खूप आता हे सुंदर. बघा, आता ह्याचं वैशिष्ट्य आपण प्रत्येकाच्या टिपिकल बॉर्डर्स बघितलेले आहेत. हो, ह्याच्या बॉर्डर्स ह्याला ओपन म्हणतात आणि त्याच्यात कोरीव काम केलेलं असतं मोरांचं. हे बघा, ही त्याची फॅन्सी बॉर्डर. हे आंध्राची आहे. बर, हे बघा. म्हणजे फक्त पैठण्या येवल्यात बनत नाही, बऱ्याच ठिकाणी बनतात आणि त्याची पेक्षा संपूर्ण भारतभर पण ते फक्त उचलण्याचं काम लिमिटेड, त्याच्यात आमचे बॉस तेच संपूर्ण भारतभर भ्रमण करून घेतात. मला जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना खरंच हे दाखवायला आवडेल की पैठणी अशी विणली जाते आतमध्ये, आणि हे मला आधी माहित नव्हतं. मला असं वाटायचं साड्या बनतात नाही का, तर त्या रेडीमेड एकदाच त्या पॅटर्न मध्ये बनून येतात, आता हे पण पैठणी आहे ती विणली जाते हाताने स्वतःच्या. बर, सो त्याच्यामुळे तिला असं खूप महत्व आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणून तर ते महावस्त्र आहे. खरंय आता खरंय. ही पैठणी आहे, ह्याचं पण फॅन्सी मोर दिले, लोटस वगैरे मिक्स आहे. आता ही आंध्राची पैठणी आहे. त्याचं एक कॉम्बिनेशन तुम्हाला आवडतं तसा कलर, बॉटल ग्रीन कलर विथ ऑरेंज टाईपची बॉर्डर आहे. आणि ह्याचं पण पाठीमागे आहे ना बिलकुल सफाईस, plain काहीच काहीच नाही. नाही तर बऱ्याचदा ते धागे निघतात आणि बांगड्यांमध्ये नीट अँड क्लीन असते, छान असते. बांगड्यांमध्ये अडकतं नाही, वगैरे, ह्याच्यात नाही. ह्याच्यात नाही. आणि ह्याच्यामध्ये चॉईस तुम्हाला खूप मिळेल. हम्म. आता ही आहे टिशू मुनिया पैठणी. हो, बर. हे बघ, आणि ठेवल्यात पण बेबी किती पिंक छान. कलर खूप रेअर आहे, खूप कमी बघायला मिळेल. पैठणीमध्ये हो. बेबी पिंक. आणि ह्याचं बघ, नीट अँड क्लीन, हा. साफसफाईचं काम आहे, कुठे अडकणार नाही आणि दिसायला छान. हे मुनिया मुनिया टिशू पैठणी. मुनिया टिश्यू पैठणी. पैठणी बापरे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यात एक कलर्स खूप आहेत. हा, हे बघ, काय वेगळा कलर आहे हा, तर हे तर वेगळंच आहे. पेस्टल कलर्स बनतात, हो फक्त पेस्टल. हे बघ, आणि स्ट्राइप्स आहेत ते. हो, हे ह्याच्यावरती बघ ना, या वेगळ्या दिसत आहेत, ह्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या दिसतात. दिसतात. आयव्हरी कलर्स वगैरे आहेत. मोती कलर टाईप. ही एक ओपन करून दाखव. करूया ना, आपण करूया. ही पण ओपन करूया, छान आहे. ही जी अशी पैठणी आहे ती एज्युकेटेड पैठणी आम्ही म्हणतो. जसे की फिल्म स्टार्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, प्रोफेशनल म्हणतात ना, म्हणजे फॉर्मल फंक्शन्स ना हा, सुद्धा yes, yes, खूप yes. छान दिसेल. त्यांच्यासाठी त्याचा खूप कलर छान किती सुंदर आणि युनिक आहे ना. प्रश्नच नाही. हो, ह्याचं कलर कॉम्बिनेशन आहे, ह्याचं वर्कमॅनशिप आहे, नाजूकपणा आहे ह्याच्यामध्ये, लाईट वेटेड आहे. येस येस. याच्यामध्ये तुम्ही फ्युचर्स मध्ये सेल्फ ब्लाउज नेसल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रास्टही ब्लाउज घालू चालेल. आता ही आहे आपली स्पेशली कॉटन पैठणी. 99% कुठेही बघायला नाही मिळणार आता आपल्या व्यतिरिक्त. वाव. हे याचं वैशिष्ट्य आहे. वाव, आपण विचार पण केला नसेल ना, म्हणजे पैठणी कॉटन. मध्ये, हो, हे बघा, हँडलूम कॉटन पैठणी. मस्तच हे आहे. बघा, हे बघा. हे त्याच्यातले कलर्स आहेत. हो. कॉन्ट्रास्ट पण येणार, सेल्फ पण येणार, दोन्ही येणार त्याच्यामध्ये. वाव, हा किती Self आहे. सुंदर मस्त कलर वाटतं. आहे. हा बघ काळा. ब्लॅक कलर, हा तर एव्हरग्रीन आहे, कधी नेसा. हे पण हँडलूमच आहे. हँडलूम कॉटन, हँडलूम कॉटन. आणि या कॉटन मधल्या साड्या एकदम थोडे साऊथ इंडियन फील पण येते ना. हा पण सुंदर रंग आहे ना. हे येस. त्याचे कलर्स आहेत. हा मोतिया कलर जो तुम्हाला छान मगाशी. आवडतो, मगाशी. मग आस्ताच आहे ना तसे. किती कलर आहे. बघ ना. आणि मी कॉटन मध्ये पहिल्यांदा ऐकली आहे पैठणी. कलेक्शन कॉटन मध्ये तुम्हाला कुठे कुठेच नाही ना. माझ्या व्यतिरिक्त कुठेच नाही बघा. खरंय खरंय.
म्हणजे ज्यांना ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक तुम्हाला फक्त पदर दाखवतो ह्याचा. जसं आपण बघितला तो साध्या पैठणीचा पदर असतो जो प्युअर पैठणी आपण मगाशी बघितली तसा. आता ह्याचा पदर आहे असा फॅन्सी येणार. हे असा पदर येणार बघा. मस्त भारी वाटलंय. क्लीन आहे. नीट अँड क्लीन येणार. तेच बघत अडकणार होते वगैरे मी. नाहीये. तेच बघत होते. किती सुंदर आहे साडी. खूपच मस्त. ठीक आहे जेव्हा तू. म्हणजे ज्या लोकांना असे फॅब्रिक जास्त आवडतात हो त्यांच्यासाठी ज्या साड्या आणि त्यांना पैठणी नेसायची असते त्यांना किती परफेक्ट आहे. आणि केवढे रंग आहेत म्हणजे असंही नाही की लिमिटेड कलर्स आहेत. त्याला म्हणतात कडियाल पैठणी. कडियल कडियाल. कडियल पैठणी. आणि जे तुमचा फेवरेट कलर जो आहे तो हिरवा. हाच आहे हिरवा आणि रेड. किती याचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये मीनाकारी बुट्टीज असते, मीनाकारी पदर असतो. मस्तच वाटतं ना, ही एकदम एकदम authentic. ट्रेडिशनल बॉर्डर. कलर्स असतात बघा. वाव मस्त मस्त मस्त. याचे कलेक्शन केवढे रंग आहेत. बघायला मिळतील. आहे माझ्याकडे संपूर्ण सेक्शन्स आहे. खूपच मस्त. आपण कॉम्बिनेशन. छान आहे. कॉम्बिनेशन चांगला आहे. फिरता कलर्स तुमच्या भाषेमध्ये. हो शॉर्ट कलर. शॉर्ट कलर्स. ही पण किती भारी कॉन्ट्रास्ट आहे हा. ही पण तुला छान वाटेल. ही पण आपण अंगावर हे करू शकतो. किती सुंदर मस्त आहे मस्त आहे. बघायचं आहे ओपन करून. हो ही दाखव. ही दाखवू का? कारण हे कॉम्बिनेशन रेअर आहे actually. खूप कमी बघायला मिळतं. हे असं. सुंदर सुंदर आहे. कमाल. मस्त. सो आता आपण फायनली उठूया आणि जाऊया आपल्या ब्लाऊजच्या सेक्शन मध्ये कारण हे मन भरणार नाहीये. म्हणजे मी एक्साइटेड आहे आता हे पैठणीचं जे काय ते सांगितलंयस होय. मला. येस. स्पेशली कस्टमर्स एक्स्ट्रा ब्लाउजेस म्हणून हे असे घेऊन हो. जातात. प्लेन साड्यास ज्या साड्या अशा असतात ज्याच्यावर हो. हे ब्लाऊज कोणत्याही प्लेन साडीवर वापरू शकतो असं. बरोबर वापरू शकतो. आणि त्याची वैशिष्ट्य असं आहे की हा जे आहे हा. हे हरण येणार ते बॅक साईडला आहे आणि हे आहे ते स्लीव्ज वर येणार हातावर असे. हातावर. मला हे खूप आवडलंय. बघ ना किती गोड आहे. म्हणजे मोर 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 त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी पलीकडे वेगळं. जाऊन काहीतरी वेगळं. बघ ना किती सुंदर. एक खूपच सुंदर कमाल. आता ह्याचं आलं हे बघा हे आलं त्याचं दोन मोराचं. मोर स्लीव्ज वर येणार ते. हे ब्लाउजेस दाखवते. ब्लाउज पीस Blouse दाखवते तुम्हाला. हे बघा असे मोर. आता याच्यावर मोर आणि पोपट ट्विन मध्ये. आता हे झालं आपलं ब्लाउज पीसेस झालं. आता आपण दाखवणार आहोत दुपट्टा तुम्हाला. ओके. जो पैठणीचा पैठणीचा पण येतो. दुपट्टा. जसं हे जे तुम्ही साडीज वर युज होतो आणि वेस्टर्न वर पण युज होतो फॅन्सी म्हणून. येस येस येस. हे प्लेन मी जसं म्हटलं हो. कुर्ती अम्ब्रेला कुर्तीज वगैरे अम्ब्रेला त्याच्यावर किती छान वाटेल. ही आपल्या इकडची स्पेशालिटी आहे. येस. तू आता जो ड्रेस घातलायस ना हो मला माहिती आहे. त्याच्यावर पण अगदी छान जाईल. है ना. येस. कमाल वाटतंय. मस्त वाटतंय. नाईस. मी हे पहिल्यांदा बघितलंय. आपली एकदम पैठणीच्या ओढणी. शेले. सेले शेले. सेले. आता हे जे दाखवतो हे ट्रेडिशनल झाले. जे आपण नॉर्मल पैठणीचे जे काठ बघितलेत ना आपण त्या टाईपचे काठच आहेत हे. पण हे ट्रेडिशनल सेले म्हणतात त्याला. ओ आणि हे झाले फॅन्सी. हे बघा हे असे. काय सुंदर आहे. भारी आहे आणि एकदम भारी. प्रत्येक नवरी ही सेली घेतेच घेते. ऑफकोर्स मी आता निमिषचं लग्न झालंय हा निलेश बरोबर. त्याच्या वाईफने पण असं पण आय थिंक हे तिला मी आधी आले पाहिजे होते. असं विचार तू तुझ्यासाठी करू शकतेस. मला खूप वेळ आहे. त्याच्या आधी काहीतरी वेगळं येईल. अजून हे लोक आणखी काय काय वेगळं आणखी. खरंय खरंय. काय सुंदर आहे. मस्त वाटतात कलर्स. हे कलर कॉम्बिनेशन छान आहेत. खूपच सुंदर आहे. हे बघ एकदम ऑथेंटिक पैठणीचा जो रंग हो आहे तो पण आहे त्यांच्याकडे. जो पैठणीचा ओरिजिनल कलर्स ज्याला चिंतामणी आनंदा कलर्स म्हणतात. हो. हे बघा हे नऊवारीवर काय सुंदर दिसते ना. हे एखादा ड्रेस जरी शिवला ना आपण त्याच्यावरही किती चालून छान जाणार. साहजिकच आहे. मी विचार करते आता
गुढीपाडवा वगैरे असं काही आहे ना, हो, तेव्हा असं एकदम. काहीतरी आहे ना. हिंदू संस्कृतीमध्ये मराठमोळा अगदी किती ट्रेडिशनल वाईब आहे ह्याला. खूपच मस्त आहे. आणि असं फारसं नाहीये आता सध्या ट्रेंड मध्ये. मी आणते थांबा. हे बघा, हे आहे त्याच्यातले कलर्स प्लेन छान आहेत, प्लेन आहेत, छोटे छोटे बुटीज आहेत बुटीज आहे. आणि पदरामध्ये तुम्हाला छोटासा फॅन्सी येणार दोन साईडला. जसं हे थ्रेडवर्कचं पण आहे, रेशम ज्याला म्हणतो आपण, धाग्याचं काम. हा. हे झालं जरी टिश्यू, हे झालं धाग्याचं काम, थ्रेडवर्क रेशमचं. हे बघा असे मस्त वाटतं. रेशम जरी मिक्स. हे ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर सगळ्या कलरवर आणि ह्याच्यामध्ये आहे मुनिया बॉर्डर, जे मुनिया आपण border. साडीमध्ये बघितली हा. तशी मुनिया. काय कॉन्सेप्ट आहे हा. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे अॅनिमल आहेत, बर्ड्स अॅनिमल असं सगळं फ्लावर्स कॉम्बिनेशन आहेत, आहे. सगळे Flowers. वेगवेगळ्या ठिकाणची हा आहेत. पण काय सुंदर रंग आहे बघ. मस्त वाटतं. म्हणजे बघ ना, जशा साड्यांमध्ये व्हरायटी आहेत तशा दुपट्ट्यामध्ये पण दुपट्ट्यामध्ये केवढ्या पण, हो व्हरायटी ना. आहेत. आणि डिझाईन्स पण सगळ्या खूप कमाल आहेत. ही चटई बॉर्डर ना. चटई बॉर्डर आता लक्षात राहणार आहे तुझ्या सगळ्या झाले वेगवेगळ्या बॉर्डर्स आणि डिझाईन्स. आपण जे पैठणी उत्सव जो आपण प्रदर्शित करतोय सालाबाद प्रमाणे वर्षाला, अच्छा दरवर्षी आणि असतो. दरवर्षी असतो आणि कस्टमर आतुरतेने वाट बघत असतात पैठणी महोत्सवची. आणि आम्ही जे लावलेले आहे ते 2 ते 5 हजारापर्यंत नथ येणार आणि 10 ते 25 नथ विथ पर्स येणार. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्काउंट प्लस नथ आहे आमच्याकडे. असंच नाही की आम्ही फक्त प्रेझेंट देणार आहोत, गिफ्ट नाही, डिस्काउंट पण देणार त्याच्यामध्ये. ते आहे 10%, 10% डिस्काउंट. म्हणजे एवढी खरेदी केल्यानंतर नथ. नथ आणि त्याच्यावर 10% डिस्काउंट डिस्काउंट आणि प्लस 5 ते 10 हजारापर्यंत पैठणी प्लस नथ. नथ मिळेल. जी हा. अच्छा. आणि 10 ते 25 पर्यंत एक नथ आणि फॅन्सी पैठणी बटवा. आणि ही जी येणार आहे 25 हजाराच्या पुढे. हा जे क्लच येणार आणि नथ येणार. ज्याचा हा एक्झाम्पल आहे, हे आहे हा बटवा. हा बटवा आहे आणि हेही पैठणीच आहे. आणि हे क्लच आहे. तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. पैठणी फेस्टिवल उत्सव लावण्याचं कारणच ते आहे की सर्व वस्तू आपल्याला पैठणीच्याच दाखवायच्यात ना आणि द्यायच्यात. किती फॅन्सी आणि ट्रेडिशनल असं कॉम्बिनेशन आणि ही आहे. नथ आहे. ओ. म्हणजे आपण महाराष्ट्राची परंपरा जपत आलोत आतापर्यंत. वा, कमाल. म्हणजे पैठणीच्या नखऱ्याबरोबर नथीचा नखरा. नथीचा नखरा. आणि हे घालून, हे घेऊन आणि पैठणी नेसून येस, Shining मारायची. म्हणजे असं आहे ना की ज्या रंगाची तुम्ही साडी पैठणी घ्याल, ज्या रंगाची, त्या रंगाचे क्लच, बटवे आणि पर्स आहेत. सो ज्या रंगाची तुम्ही पैठणी खरेदी कराल त्या रंगाची नथ खरेदी तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट म्हणून. तुम्हाला क्लच मिळणार आहे, पाऊच मिळणार आहे आणि 10% डिस्काउंट पण मिळणार आहे. म्हणजे कम्प्लीट पैसा वसूल पैसा अशी सगळी वसूल गोष्ट आहे. पैठणी उत्सव आहे. पैसा वसूल पैठणी उत्सव. आणि कसं आहे, एक तुम्ही पैठणी घेतली की त्याचा ब्लाऊज पण तुम्हाला मिळणार आहे, हे पण तुम्हाला मिळणार आहे. सो तुमचं पूर्ण आउटफिट हो इथेच डिझाईन. म्हणजे दुपट्टा पण इथेच मिळणार आहे. हातात वापरणाऱ्या पर्स गरजच नाही. सेट इथे मिळणार, सगळं इथे मिळतंय आपल्याला. खरं Yes. खरं. आता हे झालं आपलं साड्याबद्दलचं हो. डिटेल्स किंवा दुपट्ट्याचं. Yes. आता आपल्याकडे गाऊनही आहेत, ड्रेस मटेरियलही आहे, तेही पैठणीचे. ओ, कमाल. हा, त्याचं वैशिष्ट्य आहे की ते त्या साईडला आहे, तिथे आपण तिथे जाऊया, तिथे येस, जाऊया. आपण इकडे एक नजर टाकू. आता हे तुम्हाला दाखवते मी ड्रेस, पैठणीचे ड्रेस. पैठणीचे ड्रेसेस. पैठणीचे आणि ड्रेस. तेही हे बघा अशा प्रकारचे. वाव, मस्त वाटतंय ना. आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला पायजमाही येणार, हा म्हणजे ज्याला आपण पॅन्ट म्हणतो. हा. आणि बुलेट पॅन्ट टाईप. बुलेट पॅन्ट एक्झॅक्ट. आणि स्ट्रेट पॅन्ट. आणि त्याला हे पैठणीचे दुपट्टा आहे, त्याच्याच बरोबर सेट आहे. काय सुंदर आहे हे. हे बघा, म्हणजे आता मी इथून हे 4-5 ड्रेस घेऊन जाते. हे मी पहिल्याच ड्रेसला सांगते. इतके सुंदर आहेत. आणि तुमच्याबरोबर आमचे कॉम्प्लिमेंटरी होऊन जाणार. मी तुम्हाला सांगू का, त्याचबरोबर हा कलरही आहे त्याच्याबरोबर. हा हे जे आहे ना, युजली कसं होतं, मुली आहेत ना, मम्मीच्या जुन्या पैठण्या असतात त्याचे ड्रेस हे तसंच आहे ना. हे तसंच आहे. सो आपलं हे रेडीमेड मिळतं आहे. म्हणजे साड्याचे ड्रेस तयार करताना दुपट्टे फारसे तयार करता येत नाही, कपडा फार कमी कमी पडतो. सो त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे.
आणि हे किती सुंदर आहे. आता हे त्याच्यातले कलर्स आहेत, मी फक्त कलर शॉर्ट करून दाखवतो Yes. तुम्हाला. हे त्याच्यातले कलर्स आहेत. काय व्हरायटी ही आहे. पैठणीची. हा रंग आहे पैठणीच्या ड्रेसमध्ये, हा रंग आहे. हे त्याच्यातले कलर्स आहेत, काय कमाल आहे यार. सगळे ब्राईट कलर्स. आणि फक्त त्यांच्याकडे असंच नाहीये, ड्रेस मटेरियल सुद्धा आहेत. अच्छा, म्हणजे आपल्याला हवं Size तसं नुसार, pattern तुम्ही स्टिच नुसार करू तुम्ही stitch शकता करू शकता. तुमच्या साईज प्रमाणे. जसं हे ड्रेस मटेरियल आहे, मी एक पीस दाखवतो तुम्हाला आयडिया येईल. हो हे बघा, हे ड्रेस पीस आहे, ज्यांना त्यांच्यानुसार, हो. आपल्या बॉडी प्रमाणे स्टिच करून हवंय, तर तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊ शकता. किती सुंदरच आहे. त्याचा हा दुपट्टा आहे. म्हणजे हे इतकं युनिक आहे ना. साड्या पैठणीच्या ऑलमोस्ट बऱ्याच बायकांना माहित असतात, पण हे ड्रेस हे फार 99% खूप कमी लोकांना कोणालाच माहिती आहे. नाही, हो. फक्त आमच्याकडेच मिळतं ते, आणि आवडीने कस्टमर्स येतात आमच्याकडे, हो. कारण माहिती असल्या कारणाने आम्ही पैठणीचे स्पेशालिटी आहोत. हो, असं म्हणायला ऑफकोर्स हरकत नाहीये ऑफकोर्स. मुंबईमध्ये. हो हो हो. आणि विशेष म्हणजे काय आहे, हे दुपट्टे पण बरीच लेंथ आहे बघ ना. खूप नाहीतर मोठे छोटे छोटे आहेत. असतात हो ना, दुपट्टे. केवढा मोठा आहे. हवे तसे 2.5 स्टाईल करू मीटरचे असतात, 2.5 ते 3.5 मीटरचे दुपट्टे असतात ते. आणि दुसरे आहे पैठणीचे ड्रेसेस झाले, मटेरियल झाले, हे गाऊन जसं त्या नेसल्यात तसं मॅडमने. हे बघा, रेडीमेड गाऊन आहे, त्यावेळेस मला मिळालं नव्हतं म्हणून हे असं जुगाड करावे लागले होते. हरकत नाही, बरोबर आहे. हे बघा, कसलं भारी आहे बघ ना. हे गाऊन आहे आणि हे त्याचे दुपट्टे आहेत. सुंदर. असा माझा पूर्ण पायापर्यंत हा असाही गाऊन, तुम्ही दुपट्टा ठेवू शकता. असा एक संपूर्ण गाऊन, आणि काय सुंदर वाटतं. खूपच मस्त. आणि लेंथ पण एकदम प्रॉपर. करेक्ट आहे. हो पैठणीच्या प्रत्येक वस्तूमध्ये ड्रेस मटेरियल घ्या, तुम्ही रेडीमेड्स घ्या, हो. गाऊन्स घ्या, सगळ्यांमध्ये तुम्हाला चॉईस मिळेल माझ्याकडे. खूपच छान. आणि ही अरे घागराची. बाप म्हणजे संपतच नाहीये त्यांचं हे कलेक्शन. कारण पैठणीचा जे आहे लुक आहे, हे घागरा आणि आम्ही चोली specialist आहे. कडे उत्सुकता खूप असते कस्टमर्सला की पैठणीच्या प्रत्येक वस्तू रूपसंगममध्ये मिळावी, ही प्रत्येक कस्टमर्सला आशा असते, आणि ते आम्ही आशा पूर्ण करतो. हे सगळं ठीक आहे. आता हे खूपच ह्याची तर मी अपेक्षाच केली नव्हती की घागरा चोली पण असेल इथे. त्याची चोली बघा जरा. अरे वा. आपण असं लावून बघूया ते. कारण आणि आता हाताचा दुपट्टा. वाव. आय थॉट मी माझ्या लग्नासाठी हे करेन ग, घागरा आणि चोली. पैठणीचं फार लोकांना माहिती माहित नाहीये ना. कमाल आहे, किती कमाल सुंदर आहे. सो म्हणजे तुझा इथे येऊन दिन बन गया असं पण म्हणू शकतो. हो, आणि खर्च पण बन गया कदाचित होईल आता माझं. पण मला असं वाटतं की एवढी चांगली क्वालिटी आणि एवढं सगळं छान असेल तर. आणि त्यांनी जसं मगाशी सांगितलं की हे खूप बजेट फ्रेंडली पण आहे. रिझनेबल रेट्स आहेत आपले. हो, संपूर्ण मुंबईमध्ये नाही, तुम्ही माझ्याकडे पनवेल पासून पुण्यापर्यंत कस्टमर्स आवर्जून इथे येतात. हो, नाशिकचे पण लिमिटेड कस्टमर्स असतात, नाही असं नाही. पण आमचं नाव असं आहे की आम्ही स्वतः म्हणालो ना मगाशी मी, आम्ही संपूर्ण भारतभर भ्रमण करून आमचे जे Collect boss करतात आहेत, आम्ही, हो. ते कलेक्ट करतात, आणि त्यानंतर आम्ही कस्टमर्सला सेव्ह करतो, म्हणजे दाखवतो त्यांना. येस. खूपच आणि सुंदर. त्यांची आतुरतेने वाट बघतच असतात Yes, या yes, फेस्टिवलची, पैठणी फेस्टिवल. आता शिवाली आपण 1-2 साड्या पण तुझ्यावरती ट्राय ट्राय करूयात. हो. येस. सो प्रेक्षकांना आपण दाखवणार आहोत की त्या साड्या कशा दिसतात. अशी साडी मला जर नेसता आली असती स्वतःची. खूपच सुंदर, आणि याचा पदरही इतका सुंदर आहे. माझा आवडता रंग आहे. माझाच नाही, मला वाटतं हा युनिव्हर्सल मुलींचा आवडता रंग आहे. बेबी पिंक, आणि त्याच्यात पैठणी, आणि आय रिमेंबर मुनिया बॉर्डरवाली पैठणी आहे ही, स्ट्रिपवाली आणि मुनिया बॉर्डरवाली. लेहंग्यामध्ये येल्लो घेते आणि ड्रेसमध्ये ग्रीन घेते.
की लेहंग्यामध्ये ग्रीन घेऊ आणि ड्रेसमध्ये येल्लो घ्या. चांगला वाटेल ना. मग घ्या. तर मंडळी तुम्ही पाहिलंय शिवालीनं भरपूर अशी तिची शॉपिंग केलेली आहे, कारण पैठणी महोत्सवच इतका भारी आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या पैठणी महोत्सवाचं विटनेस व्हायचं असेल, भरपूर खरेदी करायची असेल आणि यांच्या भन्नाट ज्या ऑफर्स आहेत त्या ऑफर्स तुम्हाला पाहायच्या असतील, त्यांचा आनंद उठवायचा असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे, तर तुम्हाला रूपसंगममध्ये यायचं आहे. दादर स्टेशन जे आहे, वेस्ट स्टेशन, तिकडनं नक्षत्र मॉलच्या इकडनं हार्डली 2 मिनिटावरती लेफ्टला तुम्ही वळलात की तुम्हाला हे मस्त दुकान दिसणार आहे. भरपूर खरेदी तुम्ही इथे करू शकता अंडर वन रूफ. इतक्या भारी ऑफर्स आणि इतके भारी गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत की काही तुम्ही विचारू नका. त्यामुळे नक्की तुम्ही इथे या. याच्या सगळ्या डिटेल्स व्हिडिओच्या शेवटी मेन्शन केलेल्या आहेत. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.